बक्षीस आहे, लोकांचं प्रेम आहे हो, बसते लोकांच्या, यांना हिट आहे गवळ आहे 100%. या गवळाने सगळं आहे. आणि नितीन दादा भास्कर माझे बंधू पुरेवेले शाहीर आहे, दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे मित्रांनो माझे मित्र प्रदीप दादा गुरव दादांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे मित्रांनो या वक्तृत्व क्षेत्रातला एक अनमोल हिरा ज्यांना आपण संबोधला तर आमचे सन्माननीय माझे सहकारी माझे बंधू मित्र दीपक दादा कारकर यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं बहारदार पारितोषिक. आणि सर्वांना मानाचा मुद्रा गण आहे नवीन सगळं देणार. मी बोललोय बुवा परवा आपण सांगितलं बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या आहेत घेतो, जसा कार्यक्रम पुढे जाईल तसं तसं घेतो. ऐका गण आहे का काय म्हणायचं ना. सुशांतला कुठे गेलो कुणाला कल्पेशाचा ऐका काय म्हणतो नवीन विषय ना, कधी ना भूतो ना भविष्य पुन्हा ऐकला कधी ना तुम्ही म्हणून म्हणतो नवीन. याच चालीवर एक माझं गाणं आहे गेल्या वर्षी ऐकवतो ते पण तुम्हाला आणि हा नवीन गण देतो. विषय कसा आणलाय तो मला आवडला तर टाळ्या घ्या. नाही असं मजला मुळीच त्या घमाची कधी मूर्ती माहीन माझ्या लाडक्या गमाची. वाट पाहतो डोळे लावून आम्ही चतुर्थी सणाची. आता ओढ आहे फक्त गडा अरे तुझ्या मनाची. नवीन पैदल चल रहा हूँ गाड़ी चाहिए, जीवन के सफर में सवारी चाहिए. मला नको ज्यांचं झालं नाही त्यांना सांगतो अकेला है ये मिस्किन अकेला है मिस्टर खिलाड़ी मिस खिलाड़ी चाहिए. असं गाणं गेल्या वर्षी गण आहे माझा सुंदर गण आहे. शाहीर सुशांत बुवा खराड यांच्या सोबत लावला होता गण आणि मला वाटतं आणखी ज्ञानदीप बुवा मोहीम कराड दोघांना लावला. यंदा नवीन विषय नवीन शब्द म्हणतोय काय का सुशांतला शब्दावर लक्ष असा शब्दांवर लक्ष असा. ती राणी आदिमाय श्रेष्ठ हाच वाद आहे नवरा बायकोचं भांडण असं म्हणतात. पण मी काय यांची बायको नाही परवाच सांगितलंय शक्तिवालांना सांगितलं कोणीच बोलायचं नाही. मी यांची बायकोने हा माझा नवरा नाही नाही फक्त बाईची बाजू मांडणार 3 तासापूर्वी. मला 2 पोरं आहेत लोकांना शंका येईल नाही. मग ती राणी कैलासाची अहो त्या सांगे शिवाला. आदिमाय श्रेष्ठ गणात बुवा आज नवीन विषय वाढत असतील कुठे आहेत बुवा बुवा इकडा हो टाक 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 इकडा भागाला भाग तुमचाच विषय आहे भागाला भाग द्या मग ती राणी कैलासाची अहो त्या सांगे शिवाला. काय सांगते काय सांगते इकडे इकडे हिरोला बघू दे दिसत नाही काय करतो. ती राणी कैलासाची त्या सांगे शिवाला मी सोडून कशी राहू अहो या माझ्या जीवाला. पावसाचं आगमन झालंय 2 गण गायले आगमन पावसाच्या आगमनाचे 2 गण गायले आणि आज कसा पडतोय त्यानं लय सिरियस घेतला पावसाने. सचिन बॉलची गण आता देवाला विनंती केली देवा तूच आता काहीतरी कर. 2 गण गायले आहेत युट्यूबला ऐका कसे गायलेत ते. आणि आजचा नवीन गण घेतोय आज थांबायच तयार नाही लोकांनी गुडघावर पाणी. ऐका म्हणून काय म्हणतोय राणी कैलासाची त्या सांगे शिवाला
ही बोलावी ते धरणी माया, ओ ही बोलावी ते धरणी माया, श्री गणा संजीवाला ही बोलावी ते धरणी माया, श्री गणा संजीवाला. गण पुरा केला. तीन अंतराचा होणार नाही. 10 मिनिटात जर बारी संपवायची असेल झालंय तुझं. एक मुकळा फक्त अंतरा फक्त एक सुवासीन सजली ओली चिंब भिजली. सगळं हिरवंगार झालंय. हिरवा शालू नेसून माझी धरती माया या गणरायाचं स्वागत करायला उभी आहे म्हणून म्हणतोय यमकासाठी आणि तो पण पॉइंट काढायचा आहे. आवर्जून सांगतो हरली भूक ना गोड लागे निवाला, सोडून कशी राहू या माझ्या जीवाला. ही बोलावी ती धरणी माया आपुल्या संजीवाला, ही बोलावी ती धरणी माया श्री गणा संजीवाला, ही बोलावी ती धरणी माया श्री गणा संजीवाला.
सुखानं भरलंय घर, येतो वर्षाने लंबोदर, माझं सुखानं भरलंय घर, जमा होतो सारा परिवार, तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर, हो तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर, तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर, तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर. पाहण्याला गणेशा जीव होतो व्याकुळ, तुझ्या आगमनाने घराचे झालं या गोकुळ, तुझ्या आगमनाने घराचे झालं या गोकुळ, तुझ्या आगमनाने घराचे झालं या गोकुळ. आहे भरवसा तुझ्याच वर, तूच काळजात केलंय घर, करतो बंधन जोडून कर, तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर, तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर, तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर, तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर. कला कुशलतेने साकारुनी बालचंद्र, पेण तालुक्यात प्रसिद्ध प्रीती कला केंद्र, पेण तालुक्यात प्रसिद्ध प्रीती कला केंद्र, पेण तालुक्यात प्रसिद्ध प्रीती कला केंद्र. दरवर्षी मूर्त्या 100, आकर्षक एक नंबर, सती पार्वतीचा सुकुमार, तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर, हो तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे आमच्या कुटुंबावर, तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर, तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर. तुळसणी गाव धन्य आमचे जन्मस्थान, सचिन स्वप्नील बंधू नांदती गुण्या गोविंदान, सचिन स्वप्नील बंधू नांदती गुण्या गोविंदान, सचिन स्वप्नील बंधू नांदती गुण्या गोविंदान. दिदी शिवण्या सांगते खरं, मोठा तालुका संगमेश्वर, आळवितो कवी सागर, तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे आमच्या कुटुंबावर, हो तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर, तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर, तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर. येतो वर्षाने लंबोदर, माझं सुखान
छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर हो तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे साळवी कुटुंबावर तुझ्या कृपेची छाया सदैव राहू साळवी कुटुंबावर तुझ्या कृपेची छाया सदैव राहू साळवी कुटुंबावर ऐका बक्षीस आहे सन्माननीय सालबाद प्रमाणे स्वयंभू क्रिकेट टीम मंदरुळ झरेवाडी सचिन कदम फॅन आई विठलाई नृत्यकला पथक झरेवाडी मंदरुळ 500 रुपयांचं वारदार हे पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे मगाशी दादा एक भेटून गेले आमचे भावकीच आहेत अन्वी कदम लांजा याच्या माध्यमातून 100 रुपयांचं बहारदार पारितोषिक मला आलेलं आहे. माझे मित्र अमोलदादा काते आज या त्यांची मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्याही माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. काल परवा माझी पहिली बारी एक झालेली आहे आणि मी त्या कार्यक्रमामध्ये सांगितले मला प्रतिस्पर्धी शाहिरांची भीती वाटत नाहीये, मला माझ्या रसिक मायबापांची भीती वाटते. कारण सांगितलंय त्यांना, कारण माझ्या रसिकांना अपेक्षा आहे की सचिन बुवांच्या माध्यमातून काहीतरी नवीन विषय आपल्याला ऐकायला मिळतील. मग नेमका विषय कुठला द्यायचा, कारण बघा हौशे नवशे गवशे सगळे असतात. कुणाला ताक आवडतं, कुणाला दही आवडतं, कुणाला तूप आवडतं, कुणाला दूध आवडतं, आहे का नाही. प्रत्येक जणांना म्हणून ते माझी फक्त कुचंबना मानसिक होते. निश्चितपणे काल मी विषय दिलेला आहे, ऐका. तो कालचा विषय नाही देत, जरा वेगळा देतोय. विषय तोच आहे, फक्त जरा वेगळ्या चालीमध्ये वेगळ्या शब्दांमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. आज पाऊस पडलेला आहे थोडासा, आहे का नाही, म्हणून गरमा जास्त होतो. अल्निनोचं भयावह संकट आहे, निश्चितपणे संपूर्ण जगावरच आहे, आपल्यावर नाही. मी कालच्या आपण कार्यक्रमात बोललोय. गाणं ऐका कसं आहे ते, गण ऐका काय म्हणायचं आहे. या भक्तांच्या हाकेला तो धावणार आहे. शेर परवाचाच आहे, ऐकला असेल तुम्ही, पण विषय कसा पलटवलाय तो ऐका. या भक्तांच्या हाकेला तो धावणार आहे, बोल माझे बोबडे ध्यानी तो ठेवणार आहे. चमत्कार आम्हाला तो दाबणार आहे आणि या लांबलेल्या पावसालाही या धरणीवर पडायला माझा बाप्पा लावणार आहे. कुठे घेताय, जरा दूर मार बघू दे. मी म्हणतो वरती जाईल असं वाटतंय मला, गडबड नको. ये प्यार तो है एक धोखा, इसलिए मैंने दिल को रोका. चाले ऐकवत नाही बसत, 50 मिनिटं दिलं आयोजकांनी, है ना. ऐका काय म्हणतोय ते. का रे रुसलास तू मेघराजा, आले डोळ्यात अश्रू हे माझ्या.
माझ्या पेरलेलं सुद्धा मरून गेलेलं आहे. शेतकरी खूप संकटात आहे. परवा विषय मी गायलाय आहे का नाही. आज वेगळा विषय तोच, फक्त वेगळ्या चालीमध्ये वेगळ्या शब्दांमध्ये कसा आहे पोचवतोय तुमच्या चरणापर्यंत. का रे रुसलास तू मेघराजा, आले डोळ्यात अश्रू हे माझ्या, हात जोडून तुला पार्वतीच्या मुला, विनवीते तुला धरणी माया. हो मग पाणी पाजाया मोरया जगाला, तुम्ही ताराया मोरया हो मला. अश्रू हे माझ्या, हात जोडून तुला पार्वतीच्या मुला, ही विनंती करी धरणी माया. हो माझाया मोरया जगाला, तुम्ही ताराया मोरया हो मला. पाणी पाजाया मोरया जगाला, तुम्ही ताराया मोरया हो मला. पाणी पाजाया मोरया जगाला, तुम्ही ताराया मोरया मला. दगा कमी कर ना, गेला मॉनिटर दगा थोडा. हॅलो मॉनिटर बाहेर ठेव, बाहेर चालेल, बाहेर ठेव. तुला तू दीनांचा दाता, तुला म्हणते माता, तुझ्या हाती साऱ्या या विश्वाची सत्ता, तुझ्या हाती साऱ्या या विश्वाची सत्ता. हे बघ चालू आहे का? तुला बघ चालू आहे माईक माईक. तू दीनांचा दाता, तुला म्हणते माता, तुझ्या हाती साऱ्या या विश्वाची सत्ता, तुझ्या हाती साऱ्या या विश्वाची सत्ता, तुझ्या हाती साऱ्या या विश्वाची सत्ता. ओ जगाचा विधाता, तुझ्या चरणी माथा, तुला आदने विनना हाले एक पत्ता, तुझ्या आदने विनना हाले एक पत्ता, तुझ्या आदने विनना हाले एक पत्ता. कसा रडतोय बघ बळी राजा, येती डोळ्यात अश्रू हे माझ्या, हात जोडून तुला पार्वतीच्या मुला, ही विनंती करी धरणी माया. हो पाणी पाजाया मोरया जगाला, तुम्ही ताराया मोरया हो मला. पाणी पाजाया मोरया जगाला, तुम्ही ताराया मोरया हो मला. पाणी पाजाया मोरया जगाला, तुम्ही ताराया करे. रुसलास तू मेघराजा, आले डोळ्यात अश्रू ये माझ्या, हात जोडून तुला पार्वतीच्या मुला, विनवीते तुला धरणी माया. हो पाणी पाजाया
तुझी करतो सेवा मनापासून देवा, तुझ्यावरती माझा भरोसा पुरा. असा काय करतो तुला मी रे स्मरतो, ही फसलेली नौका लावावी तीरा. झाली हैराण तुझी सारी प्रजा, येती डोळ्यात अश्रू हे माझ्या. हात जोडून तुला पार्वतीच्या मुला, विनवीते तुला धरणी माया. हो अरे पाणी पाजाया मोरया या जगाला, तुम्ही ताराया मोरया हो आम्हाला. रखमा बंधन तुला हे मोरया, श्री गजानन. हा बक्षीस आहे वाडेकर घराणे, सचिन कदम फॅन, मंदरुळ, विजय मासे, तेजस मासे गावावरून आलेले आहेत. मित्रांनो ही मंडळी सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते. योगेश दादा कानावजे माझे आयोजक आहेत. गेल्या वर्षी कार्यक्रम केलाय, यंदा बुवांचा आणि माझाच आहे. आज तर 2 आहेत, सकाळी एक डोस आहे आणि संध्याकाळी एक डोस आहे, काळजी नाही करायची. दादांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक आहे. सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते, फरमाईश आहे. योगेश दादा कानावजे, तेजस मासे आणि विजय मासे देतो. हरिश्चंद्र धुमक, शाहीर हरिश्चंद्र धुमक आणि दिलीप धुमक दादांच्या माध्यमातून 1151 रुपयांचं पारितोषिक आहे. हरिश्चंद्र धुमक, दिलीप दादा धुमक. शाहीर सुभाषजी बावदाने मित्रांनो मंडळी आले आहेत आणि बुवा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि मी अनेक कार्यक्रम बुवांसोबत केलेत मित्रांनो. असा शाहीर नाही झाला कधीच, कुठल्या सामाजिक गोष्टी कधीच नाही आम्ही एकामेकासमोर काढल्या. मी विषय बोललो जे आणि त्यांना बुवाने पण अगदी खेळीमेळीने घेतले. असा शाहीर पाहिजे, असा नको, असा शाहीर पाहिजे. शाहीर सुभाषजी बावदाने दादांच्या माध्यमातून आलेत. 201 रुपयांचं पारितोषिक. बाबेदादा पाटील माचाळ गावातून माझी मंडळी आलेली आहेत, त्यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. सचिन बुवा फॅन, प्रियांश स्वप्नील शिंदे मंडणगड. फरमाईश काय? गावाला जायाच हाय, अहो गावाला जायाच हाय, घरी पाहुणा गणराजा येणार गवाय, घरी पाहुणा गणराजा येणार गवाय. फरमाईश आहे त्यांची. गायला होतं गेल्या वर्षी. ती मंडळी सुद्धा आली आहेत. नितेश दादा धुलप असतील, बरीचशी मंडळी, आमचे कल्पेश दादा घाडी, बरीचशी मंडळी मित्रांनो नावं नाही घेतली. गण ऐका काय म्हणायचं आहे, देतो. हे सत्तेसाठी लाचार झाले, देतो. गण ऐका काय म्हणतोय. त्याच्यात आहे का? हा इकडे आहे. हो गण देतोय. त्याच्या अगोदर बुवांनी मला परवा विचारले की सुवर्णाच्या गणाचं मला उत्तर द्या. बुवा मी विसरत नाही मी.
आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा तोडकं मोडकं का होईना माझ्या बुद्धिमत्तेला साजेल यथाशक्ती मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. आज त्या गाण्याची फोड तुम्हाला करून देतोय. तुम्ही विचारताय काय मला? निराकार बीज सहज तेथे सुवर्णाचा गण. काय पुढे? चिदा घे, हा चिदा शक्ती कवी घे जरा ऐकून, असं त्यांचा विषय आहे. निराकार गण त्यांनी गायलेला आहे. आणि फोड करून थोडस सांगतोय. सुवर्णाचा म्हणजे सोन्याचा नव्हे बुवा. सुवर्ण म्हणजे सोन्याचा गण नाही, सुवर्णाचा. सु म्हणजे चांगला, वर्ण म्हणजे गुणाचा. चांगल्या गुणाचं निर्गुण निराकाराचं वर्णन, त्या ओंकाराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून महामंत्र आहे, महामंत्र आहे. त्या महामंत्रातून स आणि हम ही दोन अक्षरं, हे दोन शब्द काढल्याच्या नंतर 3 अक्षरं राहतात आणि तोच सुवर्णाचा गण आहे. हे तुमच्या प्रश्नाचं त्या गणाचा सारांश. आणि तोच म्हणजे आकार उकार मकार या 3 मात्रा तुम्ही ते सांगितलेलं आहे सगळं. त्या माता पित्याला ओळखून घ्या. ते आहे ना, आकार उकार मकार ओंकार रूप गणेशाचे महामंत्र सच्चिदानंद हाच सुवर्ण गणाचा माता पिता. हे तुमच्या गणाची फोड करून देतोय. निश्चितपणे विषय आल्याच्या नंतर निश्चित मी तुम्हाला बोललो होतो मी देणार आहे, त्या विषयावर बोलणार आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात शाहीर, मला थोडं थोडं घेतोय मध्ये मध्ये. मला म्हणतात किचकाला किच्या म्हणता तुम्ही. किच्या तो काय तुमचा चुलत भाव आहे काय? मला बोलले बुवा, मला बोलले किचकाला. मी महाभारत गायलं आणि हे भागाला भाग देणारे मोठे बुवा आहे. परवा त्यांची भागमभाग झाली. भागमभाग झाली कशी? महाभारत गातोय मी, किचकाचा विषय, आणि हे मेनकेला येऊन रंडी म्हणतात. ते म्हणतात भाग दिलाय तुला. संत आहे ते, संत आधुनिक शक्ती तुऱ्यातले संत आहेत. संत म्हणणे म्हणजे शिवी द्यायला, म्हणजे त्या संतांचा अपमान आहे. बाबा विकास लांबोरे आहेत, त्यांचे अंडभक्त पण आहेत. अंडभक्त पण आहे त्यांचे, फक्त सोशल मीडियावर भेटतात ते. त्यांच्या बुवांना कोणी बोलला ना, हे मेनकेला रंडी म्हणतात. काय कुंटन खाना खोललाय ती ना, काय भागाला भाग देता शाहीर. आज तुम्हाला घेतो कशी ती बघा. ऐका गण, ऐका ऐका ऐका. आणि तेच म्हणतात चुलत भाव. मला मी किच्याला म्हणतात तुमचा काय चुलत भाव आहे, मग तुम्ही मेनकेला रंडी म्हणता होती काय तुमची चुलत. बोलू का पुढचं? किती वाटेल घाण. मला मी किचकाला किच्या म्हटलं, मला म्हणतात तुझा चुलत भाव आहे काय. मग मेनकेला तुम्ही रंडी म्हणता होती पण तुमची चुलत. बोलू बोलू का? तर कशाला कोणाशी वाटायचं? म्हणून म्हणतो ऐका गण, गण ऐका. काय रे ती लेख काय रे ती काय चालती? हा बुवांचीच चाल आहे व शाणाना शब्दाचा आहे. मी गण काय गातोय ते ऐका, मी म्हणणार नाही. हा ब्रह्मा विष्णू महेश 3 या नव्हते ब्रह्मांडी कोण. तुमची कटिंग उत्तर देत तुम्हाला राग येतो मी उत्तर दिल्यावर. गण कसा गातोय तो ऐका मी. ब्रह्मा विष्णू महेश 3 या नव्हते ब्रह्मांडी कोण. वेदशास्त्र पुराण जाणी अंतरीची खूण. वेद नव्हतं, शास्त्र नव्हतं, पुराण नव्हतं, 3 देव सुद्धा नव्हते, ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा नव्हते. काय म्हणतो ऐका. ब्रह्मा विष्णू महेश 3 या नव्हते ब्रह्मांडी कोण. वेदशास्त्र पुराण जाणी अंतरीची खून. माया पार्वतीने पूजला, माया पार्वतीने पूजला गण निराकार निर्गुण. माया पार्वतीने पूजला गण निराकार निर्गुण. ब्रह्मा विष्णू महेश 3 नव्हते ब्रह्मांडी कोण. वेदशास्त्र पुराण जाणी अंतरीची खून. माया पार्वतीने पूजला गण निराकार निर्गुण. माया पार्वतीने पूजला गण निराकार निर्गुण. माया पार्वतीने पूजला गण निराकार निर्गुण. माया पार्वतीने पूजला गण निराकार निर्गुण.
चराचर तेव्हा ठरली ही माया थोर, तेव्हा ठरली ही माया थोर, तेव्हा ठरली ही माया थोर. मूळ स्वरूप नाकार तो हा जगाचा विश्वंभर, तो हा जगाचा विश्वंभर, तो हा जगाचा विश्वंभर. त्यास अर्पुन तन मन जाणी अंतरीची खून. ब्रह्मा विष्णू महेश तीन नव्हते ब्रह्मांडी कोण. माया पार्वतीने पूजला गण निराकार निर्गुण. 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 ओ ब्रह्म विष्णू महेश तीन नव्हते ब्रह्मांडी कोण. वेदशास्त्र पुराण जाणी अंतरीची कोण. माया पार्वतीने पूजला गण निराकार निर्गुण. 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 शाण्याला शब्दाचा आहे, शाण्याला शब्दाचाच आहे. ज्याने त्याने समजावं, तुम्ही नाही कळणार. ज्यांना बोललोय त्यांना बरोबर कळेल सचिन बुवा का गायलंय असं, का गायलंय. कारण त्यांना वाटतं की असं मी त्यांनी दुसऱ्यांच्या बारीत गायलेल्या गाण्यांची उत्तर अरे देतोय पण चांगली देतोय ना, काय शिवाय देतोय याच्यात तुम्हाला मान्यता करा, मान्यता करा. ज्याला आकार नाही, ज्याला उकार नाही, त्या गणाला माझ्या आदिमाईनं तुम्ही सांगता ना भेद विसरून पूजून दावा गण मालक या धरतीचा. भेद दिलाय, भेद दिलाय तुम्हाला. तो ना पुरुष आहे ना स्त्री आहे, त्याला आकार नाही उकार नाही, अशा गणाला माझ्या आदिमाईनं वंदन केलं. भेद दाखवला तुम्हाला खोलून. ऐका मग तुम्हाला राग येतो असं बोलल्यावर. हाच तर झगडा आहे ना, हेच तर भांडण. आणि म्हणून बघा